नवेगाव येथे सिलेंडरचा भीषण स्फोट, घर जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली। पातूर प्रतिनिधी तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या नवेगाव येथे शुक्रवारी दुपारी सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली। या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले असून घरातील अन्नधान्य, कपडे, भांडी आणि इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे। सुदैवाने स्फोटाच्या वेळी घरात कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली। घटनेचा थरार मिळालेल्या माहितीनुसार नवेगाव येथील रहिवासी रामकृष्णा कळणुखुळे यांच्या स्वतःच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने ते तात्पुरत्या स्वरूपात प्रल्हाद डाखोरे यांच्या घरात वास्तव्यास होते। शुक्रवारी 6 मार्च दुपारी रामकृष्णा यांची पत्नी पीठ गिरणीवर दळण आणण्यासाठी गेली होती। घरात कोणीही नसताना अचानक गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला। स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की परिसरात भीतीचे वातावरण पसरले। गावकऱ्यांची सतर्कता अन प्रसंगावधान। स्फोटानंतर आगीने रौद्ररूप धारण केले। आगीच्या झळांमुळे घरावरील विद्युत तारही तुटून खाली पडली, मात्र सुदैवाने यावेळी कोणतीही वीजबाधा झाली नाही। घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। मिळेल त्या साधनांनी पाण्याचा मारा करून गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले, परंतु तोपर्यंत घरातील संपूर्ण संसार उपयोगी साहित्य जळून राख झाले होते। शासकीय मदतीची मागणी। या आगीत खुळे कुटुंबाचे अतोनात नुकसान झाले आहे। हातावर पोट असलेल्या या कुटुंबासमोर आता उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे। आमचे सर्व काही जळून खाक झाले आहे, आता जगावे कसे, असा टाहो पीडित कुटुंबाने फोडला आहे। प्रशासनाने या घटनेचा तातडीने पंचनामा करून पीडित कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। महत्त्वाची टीप: गॅस गळती किंवा सिलेंडरचा वास येत असल्यास तातडीने घराच्या खिडक्या उघडाव्यात आणि मुख्य स्विच बंद करावा।